नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आता शुभंकरचा चेहरा सर्वांसमोर आलेला आहे. आता घरात आकाश आणि नम्रताचा प्रायव्हेट सीन सुरू असताना शुभंकर तोंडाला बांधून घरात येतो. तिथं आता आकाश आणि शुभंकरची जबरदस्त मारामारी सुरू होते. त्यात शुभंकर आकाशच्या डोक्यात मारतो, पण बेशुद्ध होताना आकाश शुभंकरचा तोंडावरचा फडका हातात धरतो आणि बेशुद्ध होऊन जातो. पण आता शुभंकरचा चेहरा पाहून नम्रताला खूपच मोठा धक्का बसतो. आता शुभंकर नम्रताच्या जवळ जाऊन तिला म्हणतो, नमो, आज पहिल्यांदाच मी तुला इतकं जवळून पाहिले ग. किती सुंदर दिसतेस तू. तुझा हा सुगंध वेड लावणारा आहे. जरा वेळाने शुभंकर आकाश जवळ जातो आणि म्हणतो, नमो माझी होती आणि माझीच राहणार. आता माझा आणि नमूचं लग्न होणार आहे. तेवढ्यात आता नम्रता गुपचूप फोन काढते आणि शुभंकरची व्हिडिओ शूट करून ईश्वरीला पाठवून देते. आता शुभंकर नम्रताचा हात धरून अग्नीचे चक्कर मारायला सुरू करतो. तेवढ्यात तिकडून ईश्वरी आणि अर्णव नम्रताचा व्हिडिओ पाहून घरी पोहोचलेले असतात. आता अर्णव शुभंकरला धरून ठेवतो आणि नम्रता ईश्वरीला पकडून रडायला लागते. तेवढ्यात आता आकाशला पण शुद्ध येते आणि आकाश शुभंकरला खूप मारायला लागतो. पण आता ठरल्याप्रमाणे कायम पोलिसांची एंट्री तिथं झालेली असते आणि आता पोलीस शुभंकरला घेऊन तिथून निघून जातात. आता आकाश नम्रताजवळ थांबतो आणि ईश्वरी अर्णव घरी निघून जातात. ईश्वरीला नम्रताची खूप काळजी वाटत असते, म्हणून ती घरी सर्वांसमोर त्या दोघांच्या लग्नाचा विषय सुद्धा काढते. पण वल्लरीला हा काढलेला विषय अजिबात आवडत नाही. ती खूप चिडते आणि ईश्वरीला म्हणते, ह्या देसायांचा आपल्या पैशांवर डोळा आहे, म्हणून हिला हिची बहीण आपल्या घरात घुसवायची. वल्लरी तर काय ह्या लग्नाला तयार होणार तर नाही, पण तुम्ही आहात ना तयार? मग पटकन चला चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि नम्रता आणि आकाशचं लग्न पाहण्यासाठी बाय बाय.